धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. भारतीय जनता पार्टीचा मी शहराध्यक्ष असल्यामुळं मला कुठल्या तरी निवडणुकीमध्ये कुठल्या तरी ह्याच्यात आडकाठी आणायची, माझा प्रचार थांबवायचा किंवा मी कुठेतरी व्यस्त राहावं ह्या हेतून माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते तथ्यहीन आहेत. आणि दुसरी गोष्ट, परवाच मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी मी कुठलाही नगरपालिकेचा आर्थिक लाभधारक नव्हतो. SDO साहेबांनी परवा याचा असा खुलासा करून निर्णय देखील दिला होता. त्यावर हे समोरचे जे विरोधक आहेत ते जाणून बुजून मला त्रास द्यायच्या हेतूने न्यायालयात गेले. न्यायालयाने देखील न्यायदेवतेने मला न्याय दिला. न्यायदेवतेचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला कुठंतरी व्यस्त ठेवायचं, मला कुठंतरी त्रास होईल ह्या हेतूने हे निवळ करत आहेत असं माझं मत आहे. आणि राहिला विषय, येणारी नगरपालिकेची निवडणूक असेल, ते मला जी जनता, माझ्या भागातली जनता ज्यांचं मी प्रतिनिधित्व याच्या आधी देखील केलेलं आहे, ते लोक 100% मला आपल्या मतपेटीतून न्याय देणार आहेत, हे मला 100% खात्री आहे माझी. ठीक आहे. यामध्ये माझे जे विधिज्ञ होते देवळे साहेब, सिनियर देवळे साहेब आणि ज्युनियर देवळे साहेब या दोघांनी माझी बाजू मांडली. त्यानंतर यादव साहेब, महादेव यादव साहेब यांनी माझी बाजू मांडली. त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या व मला फोनद्वारे, मेसेजद्वारे शुभेच्छा आत्ता दिल्या किंवा ज्यावेळेस प्रकरण दाखल झालं त्यावेळेस देखील माझ्याबद्दल सहानुभूती दाखवली, त्यांचे सगळ्याचे मी आभार व्यक्त करतो.